आज केली किचनची साफसफाई। हाय हॅलो नमस्कार, तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ आहे श्रावण महिना लागायच्या आदल्या दिवशीचाच, म्हणजे बुधवारचा। तर बुधवारी मी सगळी साफसफाई करायला घेतलेली घराची। तर सगळ्यात पहिलं मी किचनची साफसफाई केली। चला म्हटलं, श्रावण लागणार आहे, सण आहे, एक महिनाभर आपल्याला उपवास असतात आणि सणासुदीला आपण छान अशी साफसफाई केल्यानंतर छान वाटतं आपल्याला। आणि श्रावण महिन्यात कसलंच नॉनव्हेज होत नाही, आपलं मधनं आधनं काहीतरी नॉनव्हेज होत असतं। माझ्या घरात तर काही होत नाही आणि मी वारंवार घराची साफसफाई पण करत असते आणि बुधवार पण होता। चला म्हटलं आता आपली श्रावणची छान अशी साफसफाई करून घेऊ आपण सगळ्या घरांची। तर मी किचनपासून सुरुवात केलेली साफसफाईला। तर सगळ्यात जास्त वेळ किचनलाच लागतो, त्यामुळं तर मी किचनपासूनच सुरुवात केली, कारण सगळ्या घरांची साफसफाई केली आणि नंतर तर किचनला लागलं तर मग आपल्याला कंटाळा येऊन जातो। म्हणून किचनमध्ये खूप कामं असतं, बारीक सारीक गोष्टी असतात, काचेच्या वस्तू असतात, आणखीन त्या खूप व्यवस्थित त्यातलं सामान काढून आपल्याला छान असं क्लिनिंग करावे लागते। आणि त्यामुळं मी सकाळीच माझं पूर्ण दिवस साफसफाईतच गेलेला। सकाळी मी मुलांना शाळेत पाठवलं, डब्बा वगैरे देऊन, आणि 9:30 वाजेपर्यंत मी माझं घरातलंच काम आवरलं आणि 9:30 वाजता मी माझ्या साफसफाईला लागले। तर मी सर्वप्रथम काय केलं, माझ्या किचनवरती सगळं काही जे सामान आहे, काचेच्या बॉटल, चिनी मातीच्या बॉटल, काही ओव्हन वगैरे, मिक्सर वगैरे सगळं सामान काढून एका बाजूला ठेवलं डायनिंग टेबलवरती। आणि ती पूर्ण स्टाईलनी घासणीने पूर्ण एकदम क्लीन करून घेतली छान अशी, कारण जास्त मळलेली पण नसते स्टाईल। पण मी मधनं 15 दिवसांनी मी माझं किचन स्वच्छ करतच असते। पण आत्ता श्रावण महिना लागणार होता आणि साफसफाई करायचीच होती, चला म्हटलं करून घ्यावीत म्हणून एकदम छान अशी मी घासून घेतली स्टाईल, एकदम वरतीपर्यंत भिंत वगैरे स्वच्छ केली आणि घासून घेतली। आणि खिडकी पण खूप अशी काचेची घासून घेतली छान अशी। साफसफाई करायचं म्हटलं की आपण सगळंच काढत असतो आणि खूप बारीक सारीक गोष्टी असतात। एकदम छान असं मी पाण्याने धुवून काढलं। खूप वेळ लागतो साफसफाई करायचं म्हटलं की, आणि साफसफाई केल्यानंतर घरात पण खूप प्रसन्नता वाटते, म्हणून छान वाटतं। आणि एकदम लाईटचे बोर्ड वगैरे पण म्हणजे व्यवस्थित करून ते पुसावं लागतं, त्यामुळे खूप वेळ लागतो। आणि आज माझा टास्क होता साडीवरचा। मी खूप दिवसातून साडीवरती मी साफसफाई केलेली। सगळेजण घालतात, मी पण घालते साडी कधीतरी, पण आता सवय लागली ना ड्रेस वगैरे घालायची, त्यामुळं थोडंसं कामाला वेळ लागतो। पण चला म्हटलं, आपल्याला सवय तरी कधी राहणार। मी पहिलं तर खूप दररोजच साडी घालायची, पण एवढ्यात सवय गेलेली। चला म्हटलं, आपल्याला साडीची पण सवय पाहिजे। पूर्ण दिवस मी साडीवरतीच काम केलं। एकदम छान असं सगळी स्टाईल वगैरे छान घासून पुसून काढली आणि वरती भिंत पण छान अशी घासून पुसून काढली। आणि मी काय करत असते, एक भिंत छान अशी मी क्लीन करत असते, म्हणजे आपल्याला त्रास पण होत। पितळाची भांडी आहेत ना, अशी घासणी वगैरे घासायची नाही, घासणी घासल्यानंतर लगेच नाही करणे, अशी कोरडी घ्यायची पितांबरी आणि अशी चोळायची, खूप छान निघतात आणि कमी वेळात निघतात। आणि घासणी घेतलं ना तर घासणीमध्ये पाणी वगैरे घातलं मग लवकर काही निघत नाही। अशा पद्धतीने घासून बघा, इतक्या लगेच निघतात ना, आणि हात पण खराब होत नाही, तर इतकं छान निघतात। आणि त्याला एक महिन्यात मला घासावीच लागतात, आणि दररोज वापरत असल्यानंतर काही टेस्ट नाही। अशी घासल्यानंतर बघा एकदम छान हातात पितांबरी घ्यायची अशी, आणि एकदम सिंपल असं चोळून घ्यायचं, एकदम छान होतात। तुम्हाला धुवून दाखवते मी, एकदम चकाचक निघतात। हे असं निघतं एकदम छान असं। आणि हे बघा पहिलं असं होतं, तर एकदम कोरड्या पितांबरी घातल्यानंतर एकदम छान असं निघतं। आणि थोडंसं फुटल्यानंतर निघाल्यानंतर जरा फुटून घ्यायचं, खूप दिवस नाही का खराब होत नाही। ती भांडी कोरड्या पितांबरीने घासायची, एकदम पटापट निघतात। घासणीचा वापर न करता काही भांडी मी रात्रीच घातली। कसं आहे, माझं किचन खूप मोठं आहे ना, खूप वेळ लागतो मला सगळं आवरायला। आणि मी माझ्या किचनमध्ये काय करत असते, एक भिंत व्यवस्थित करत असते आणि सगळ्या जाळ्या जळमट्या काढून घेते सगळ्या पूर्ण घराच्या, आणि एक भिंत काढल्यानंतर हे डब्बे वगैरे मी आदल्या दिवशीच घासून ठेवलेले, खूप वेळ लागतो म्हणून थोडा वेळ होता, म्हणून मी सगळे डब्बे, छोटे छोटे डब्बे वगैरे सगळे घासून ठेवलेले। जे काही देवाची भांडी होते ते मी आत्ता घासून घेत होते।
काय भाजी रात्री घासलेली त्याच्या मोठा असल्यामुळे खूप वेळ लागतो. मग मी काय करते एका दिवशी सगळं जाळ्या माटा काढत असते किचनच्या आणि एका भिंतीचं स्वच्छता करत असते. मग मी काय केलं कालचे ते डब्याची वगैरे जागा एकदम क्लीन केली रॅकची आणि ते डबे घासून पुसून एकदम जागेवर लावून दिले. पितळची भांडी तांब्याची डबे वगैरे ते फक्त देवाची भांडी राहिलेली ते म्हणते चला आता या बाकीच्या भांड्यांबरोबर घासून वापरायच्या. बाकीची पण घरी वापरायची भांडी आहे दररोजच्या आपल्या स्वयंपाकाला लागणारी भांडी पण मी जाईल एकदम स्वच्छ घासून शिले करायला थोडंसं ऊन द्यावं म्हणजे कधीतरी किचनमध्ये भांडे घासत असते. म्हणून कधीतरी ते सगळे भांडे घासून उन्हामध्ये जायची होत असते. एका पासून वाळून रॅकला लावलेली त्याच्यावरती पण काढतात घासायला काढले मग लागलं त्यांना घासायला कागदाच्या भांड्याला पितळाच्या भांड्याला लगेच निघतात. कोरडा हात पितांबरीचा फिरवला ना भांडे लगेच निघतात. डब्यात वगैरे अशी भांडी ठेवून देणार खराब होतात म्हणून आपण सगळे भांडी ठेवून देत असतो. पण मी काय करते एकदम छान असे जॅकेट तयार केली सगळी पितळाची भांडी तांब्याची भांडी आपल्याला देवपूजेला वगैरे सारखीच वारंवार लागत असतात. मग ते काढून घालून मग मी सगळे असे समई वगैरे सगळं मी त्या भांड्याने कशी करायला माझ्याकडनं पितळाची भांडी पण भरपूर आहे आणि दररोजच्या स्वयंपाकामध्ये पण वापरत असते. एवढी भांडी घासून राहिलेत आणि एवढी राहिली आहेत आणि बाकी सगळं क्लीन झाले. चला मी सगळं भांडे वगैरे घासून घेते सगळे कप्पे वगैरे स्वच्छ करते कारण आमचा उंदीर घरी आला आहे स्कूलमधनं. हे सगळं बघा असा पसारा पडला आहे सगळीकडं हे तर न लागणार म्हणजे सगळे स्वच्छ करून वस्तू मी सगळे ठेवलेत डायनिंग टेबलवरती. इकडे ओव्हन वगैरे ठेवलं आहे छान असा. आता सगळी भांडी मी आवरते आणि नंतर तुम्हाला मी सगळे क्लीन केले दाखवते. हे पण सगळे मी जाळ्या वगैरे काढून हे भांडे घासून लावून दिलेत. आता चला सगळं स्वच्छ करते. किचनवरची स्टाईल वगैरे एकदम स्वच्छ पुसून घासून घेतलेली. म्हणजे काही किचनवरती माझं साहित्य असतं काचेच्या बरण्या साखर चहा पावडरच्या काही बरण्या असतात ते मी सगळं ठेवून देत होते पुसून एकदम छान असे. चिनी मातीच्या बरण्यांमध्ये मी साखर चहा पावडर मसाले मोठं नमक लहान नमक असं सगळं भरून ठेवलेलं. ते सगळं मी छान असं पुसलं. काही बरण्या मी घासल्या नव्हत्या छान अशा पुसल्याच होत्या कारण मी संपलं की लगेच घासत असते म्हणून काही पुसल्या काही एकदम स्वच्छ घासून वगैरे पुसून ठेवून दिल्या. मग माझं सगळं पूर्ण किचनचा कोपरा झाला होता क्लीन करून. चला म्हटलं आपण जे काही किचनवरचं साहित्य आहे ते सगळं एकदम क्लीन करून लावून घेतलं मी कारण प्रत्येक कोपरा स्वच्छ करायचा म्हटलं का खूप वेळ लागतो. मग घासलेल्या गोष्टी एकदम जागच्या जागेवर ठेवून दिल्या की लगेच आपल्याला काम करायला पण सोपं जातं. मग किचनवरच्या सगळ्या वस्तू मी ठेवून दिल्या एकदम क्लीन करून पुसून छान असं जिथल्या तिथं ठेवून दिलं मी. ओव्हन पण मी छान क्लीन केलता. ओव्हन क्लीन करण्यासाठी लिंबाचा वापर करावा लागतो कारण ओव्हनला काही कशाने घासून चालत नाही घासणीने वगैरे. आतमध्ये पूर्ण ओव्हन एकदम छान असा कोरड्या कापडने पुसून घ्यावा लागतो आणि छान लिंबाचा रस घेऊन एकदम क्लीन करून घ्यावा लागतो कारण त्यांनी सांगितलेलंच आहे की ओव्हन क्लीन करताना लिंबूच वापरायचं. कारण माझा ओव्हन पण 7-8 वर्षाचं झालं आहे पण ते जेव्हा डेमो द्यायला आले तेव्हाच त्यांनी मला सांगितले ओव्हन आतनं क्लीन करायचं म्हटलं की फक्त लिंबाचाच वापर करायचा कोरड्या कापडचा वापर करायचा. अजूनपर्यंत माझं एकदा पण ओव्हन खराब झालं नाही कारण ओव्हनला ओलं कापड वगैरे लावतं आतमध्ये तर ओव्हन लवकर खराब होतो म्हणून मी प्रत्येक वेळेस ओव्हनला लिंबानेच स्वच्छ करत असते. सगळे चपातीचे डबे वगैरे नमकचे छोट्या मोठ्या नमकचे काचेच्या बरण्या वगैरे क्लीन करून घासून सगळं जागच्या जागेवरती लावून दिलं. प्रभोशा वगैरे पण ते लागत असतील घरच्यांना त्याही छान अशा मी घासून लावून दिलं जागच्या जागेवरती.
आणि डेरा पण घासला. दररोज डेरा मी घासत असते. छान असता घासून आज मी पालथा घालून त्याला थोडंसं सुकून दिला आणि नंतर मी भरून ठेवला. कारण क्लिनिंग म्हटलं की A to Z क्लिनिंग केली तरच छान वाटते आपल्याला. आपण दररोजच करतच असतो, डेरा वगैरे धुत असतो, पण ज्या दिवशी आपण क्लिनिंग करतो त्याच दिवशी आपण सगळं स्वच्छ केल्यानंतर छान वाटतं. नाहीतर आपल्याला असं वाटून जातं की हे राहिले ते राहिले. मग एकदम छान असं धुवून पुसून मी घेतलं. डेरा पण छान असा घासून मी पालथा घातला आणि नितळ पण त्याच्याखालचं स्टँड वगैरे छान असं मी एकदम स्वच्छ केलं. सगळे लाईटचे बोर्ड वगैरे पण छान पुसून घेतले मी. एकदम क्लीन झालं त्या किचन माझा. मग मी सगळे पण बोर्ड स्वच्छ करण्यासाठी नाही का थोडेसे काळे वगैरे होतात, मग ते मी थोडंसं आपलं जे खोबरे तेल असतं वापरातलं ते खोबरे तेल मी आपल्या नॅपकिनवरती टाकलेलं आणि छान असं त्याने पुसून घेतलं. कारण खोबरे तेलने आपले जे घरातले लाईटचे बोर्ड वगैरे पुसले ना एकदम क्लीन आणि पांढरे शुभ्र निघतात. आणि जे काही थोडेसे काळे वगैरे तेलकट आपण चालू बंद बटन करून जे होतात ते एकदम खोबरे तेलाने क्लीन निघतात. मग मी कोरड्या नॅपकिनवरती छान असं थोडंसं खोबरे तेल घेतलं आणि छान असे सगळे किचनमधले बोर्ड माझे पुसून घेतले. आणि ते झाल्यानंतर मी सगळे किचनच्या खाली किचनवरचा सगळा फेस माझा क्लीन करून जिथली तिथं वस्तू ठेवून झालेल्या. मग आपल्या सोपं पण जातं की एक एक वस्तू आपण स्वच्छ करून जागची जाग्यावरती लावून दिल्यानंतर मग मी ते झाल्यानंतर गेलेली किचनच्या खालच्या कप्प्यांमध्ये. किचनच्या खालच्या कप्प्यांमध्ये माझ्या कधीच खराब होत नाही. आणि जे केव्हा मला किराणा आणायचा असतो तेव्हा मी सगळे डबे स्वच्छ करत असते. थोडाफार मटेरियल राहिला तरी ते काढून ठेवून मी एकदम छान असे माझे डबे घासून घेत असते. त्यामुळं मी आज हे सगळे डबे छान असे पुसून घेतले. एकदम छान असा माझा किचनच्या खालचा पेस मी बरण्या वगैरे छान अशा सगळ्या पुसून घेतल्या. खराब तर काही झालं नव्हतं, पण क्लिनिंग करता करता सगळंच क्लीन केल्यानंतर छान वाटतं म्हणून मी सगळं पूर्ण स्वच्छ केलं. हे भांडे न लागणारे मी किचनच्या खालच्या कप्प्यात ठेवत असते. वरती पण खूप धूळ बसते म्हणून. आणि माझ्या किचनला कसं स्लायडिंग आहे ना, मग छान असं राहतं, अजिबात धूळ वगैरे बसत नाही. आणि मी केक करायचे, त्या केकचं साहित्य पण एक छोट्याशा कटोरीमध्ये मी भरून ठेवले, केकचे बॉक्स वगैरे सगळे. मग ते काढून मी छान असे कप्पे एकदम क्लीन केले. आणि क्लीन करताना पण ओलं कापड कोरडं कापड या 2 कापडचा वापर करावा लागतं. स्टार्टिंगला सगळं स्प्रे मारून छान असं पुसून ओल्या कापडनंतर परत कोरड्या कापडने पुसून घ्यावं लागतं, म्हणजे आपला कुबट वास वगैरे पण येत नाही. आणि मग आराध्या पण खूप मध्ये करत होती, कारण ती स्कूलमधनं आलेली आणि तिला लागलेली भूक, तिला मॅगी खायची होती. पण मध्येच तिला आप्पेचं भांडं दिसलं आणि आप्प्याच्या भांड्यात लगेच म्हणत होती, मम्मा मला आप्पे खायचे. पण आप्पे करण्यासाठी पण मिश्रण तयार करावं लागतं. तिला सांगत होते मी करेल आप्पे म्हणून, तुला मी डाळ वगैरे भिजाय घालन आणि छान असे तुला आप्पे करेन. नाही, तिला ते पाहिजे असंच म्हणत होती. तिला कोणतीही गोष्ट लागायची म्हटलं का ती मला पाहिजे असंच करत असते. खूप मध्ये लुडबुड करत होती ती. आणि तिचं काय मध्ये एकच वाक्य असते, मी तुला मदत करते असं तिचं चालू असतं. आणि मग डेरा धुवून मी छान असा ठेवला होता आणि तिला पाणी प्यायचं होतं. ती एकदम मध्ये आणि तिच्यामुळं तर कामाला पण उशीर होतो आणि तिला वाटतं की मी मम्माला मदत करावी म्हणून. आणि छान असं तिच्याबरोबर गप्पा मारत मी माझं पूर्ण किचनचं काम करत होते. आवरता आराध्याला खायची मॅगी. तर माझा सगळा किचन असा थोडासा किचन वाट्यावरचं फिल्टर, ह्या काचेच्या खिडक्या, हे सगळं असं पूर्ण क्लीन झाले एकदम. आणि मी म्हणल्याप्रमाणे नाही का, मी जसं एक साईड स्वच्छ करील ना तसं लावून देत असते. पण मधीच लागली आराध्याला भूक, म्हटलं चला सिंपल अशी मॅगी करते, एकदम सिंपल आणि सोपी.
पाणी वगैरे टाकूनच करणार आहे, एकदम साधी आरवच्या पद्धतीची. आता यातमध्ये पाणी उकळून घेते. त्यामध्ये ही मसाला टाकते मॅगीचा. पाण्यामध्ये मसाला टाकला. आता त्याला उकळी आल्यानंतर ही मॅगी टाकणार आहे. ही जी बडबड बघा, मम्मा काम करता करता मला मॅगी करून दे. कोण असं म्हणलं? चावाने दिसते. खायची कोणाला मॅगी? मी काय करत होती? काम करत होती. काम करता करता आमच्या आराध्याला भूक लागली. मग आराध्याला खायची आहे मॅगी. चला, डब्बे वगैरे सगळे पुसून घेतलेत. हे पूर्ण असं पुसून घेतले डब्बे वगैरे, एकदम चकाचक केले. ह्याच्यामधलं पण सगळं जाळ्या जळमट्या काढून घेतलेत. पूर्ण क्लीन केले. मॅगी का? उकळलेलं पाणी, त्यामध्ये मॅगी टाकली. आराध्याची भरपूर बडबड. एवढा असा पसारा राहिला आता थोडा थोडा. आता डायनिंग टेबल पण स्वच्छ करायचं आहे. हे पूर्ण क्लीन झाले. एवढी बाजू क्लीन झाली आहे. किचन स्वच्छ करायला खूप वेळ लागतो. तरी पाय पुसण्या वगैरे सगळं मी कालच धुवून वाळ्या घातले. बाहेर वातावरण पण पावसाचं झालं आहे, त्यामुळं म्हटलं ज्या दिवशी धुवायला काढेन त्याशी पाऊस नको, पण ऊन होतं तेव्हाच मी पाय पुसण्या वगैरे धुवून काढले. आता पूर्ण सगळं क्लीन करून घेते. फ्रीज पण क्लीन करायचं आहे. आतमधलं तर स्वच्छच आहे फ्रीज, पण एकदम नाही का थोडंसं खात मारून घ्यायचं आहे सगळीकडं. ही बाजू पण एकदम स्वच्छ केली. रॅक वगैरे घासले सगळे. पूर्ण भांडी काढून रॅक वगैरे स्वच्छ केली, पुसून घेतली. आणि पूर्ण लगेच घरची भांडी पण मी घासून उन्हामध्ये वाळत घातलेली, म्हणजे जाळीमध्ये ठेवलेली. याशी लावलेत आणून एकदम. आणि हे सगळं पूर्ण हे जे मला घरात न लागणारी भांडी असतात जास्तीची, ह्या टिंपांमध्ये भरून ठेवलेत. त्याचे कवर पण मी कालच धुलेली आणि वाळवले. त्याच्याचे टोपण वगैरे झाकण वगैरे एकदम स्वच्छ पुसून रात्री टिंपा वगैरे पुसून मी परत त्या सकाळी कवर लावून घेतले. काही काम मी कालच केलेलं. हे वरची लाईन पण मी कालच केलेली. अशा पद्धतीने माझं साईड बाय साईड सगळी कामं चालली आहेत. आणि व्हिडिओमध्ये छान असं गिफ्ट पण आले, ते तुम्हाला दाखवणार आहे मी व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. खूप छान असं गिफ्ट आहे आणि उपयुक्त गिफ्ट आहे ते. तर मी आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या गिफ्टचं ओपनिंग करून दाखवणार आहे की कोणतं गिफ्ट आहे ते. तर पुढे तुम्हाला पाहायलाच भेटेल की काय गिफ्ट आहे ते. मी नंतर दाखवते माझं सगळं काम झाल्यानंतर गिफ्ट काय येते. आता माझं फक्त किचनमध्ये हा डायनिंग टेबल स्वच्छ करायचा राहिला आहे. एकदम याने स्वच्छ क्लीन करून घ्यायचं आहे. जे काही फ्रीजवरचे कापड वगैरे काढलेले तेही मला मशीनला लावायचे. मग माझा एकदम आता क्लीन झाल्यानंतर तुम्हाला मी माझा किचन दाखवते. मॅगी खायची मग कशी बसली, काम करता करता बसवलंय तिने मला. चला, किचन, हॉल, बेड सगळं, दोन्ही बेड कंप्लीट झाले स्वच्छ करून. आता फक्त किचन झाल्यानंतर हॉलकडे जायचे. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. फ्रीज पण छान असा कुलिंगनी छान असा वरनं पुसून घेतला. फ्रीज पण काही खराब नव्हता झाला. आतल्या वरचा फ्रीजर पण छान असा पुसून घेतला मी नॅपकिनने. सगळं खालची बाजू पण आपली पालेभाज्या वगैरे ठेवली ते कप्पे छान पुसून घेतले मी. आणि एकदम छान असा मी सगळं क्लिनिंग करून घेतलं. कारण आतले जे काही फ्रीजमध्ये जे लागणार नव्हते, खूप दिवस झालेलं केक करत होते तेव्हाच्या ते ज्या सिरप वगैरे आणलेलं ते एक्सपायर बघून मी सगळे बाजूला काढले. खूप काही जवळच्या होत्या, काही एक्सपायर झालेल्या, ते सगळे म्हटलं चला आता खूप दिवस झाले करायचं म्हटलं तर परत आणता येतील, पण नको म्हटलं आता खूप दिवसाचे झाले ते टाकूनच द्यावे म्हणून मी ते काढलं. आणि छान असं परत फ्रीज एक जागच्या जाग्या वस्तू ठेवून दिल्या. ते आमच्या आराध्याचं पण नेहमी आमच्या फ्रीजमध्ये असतंच. तिला ते जे खाऊ वाटलं की तिला ते करून द्यावंच लागतं. असं छान असं मी क्लिनिंग केलं. वरचा कप्पा पण छान असा फ्रीजरचा मी छान क्लिनिंग केला. मधनं आधनं तो होतच असतो. आणि छान केला. 2 सुऱ्या आणलेल्या नवीन. इतक्या वात आहेत ना, त्या मी वापरत नाही आहे. एक वापरून पहिली इतकी वाती की एका झटक्यात ते काही पालेभाज्या वगैरे कट कर मी ते लांब मुलांसाठी ठेवून दिलेत. छान काढलेल्या फ्रीजवरती होतं त्यामुळं. आणि परत ते त्या जे काही बॉक्स असतात त्यामध्ये मी त्या ठेवून दिल्या. छान अशी माझी फ्रीजची पण क्लिनिंग झाली. एकदम डबे वगैरे मंडई आणल्यानंतर मी क्लीन करतच असते, त्यामुळं काही एवढी काही खराब होत नाही. आणि त्यानंतर माझा मी डायनिंग टेबल क्लीन करायला घेतला. डायनिंग टेबल पण मी छान असा कुलिंगनंच क्लीन करत असते. एकदम क्लीन केलं की खराब होत नाही आणि छान असं जाळ्या वगैरे निघतात. दररोज तर डेली त्याला थोडासा हात मारण्यात येतोच,
पण डीप क्लिनिंगमध्ये छान असं कुलिंग मी त्याला स्प्रे करून त्याच्या कुशन वगैरे छान पुसून घेतला आणि एकदम क्लीन केला. डायनिंग टेबलच्या खुर्च्यांना थोडेसे डिझाईन असल्यामुळे, डिझाईन म्हणजे उभ्या पट्ट्याच आहेत, पण त्या पूर्ण एक 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 पुसून काढावे लागते, कारण त्यामध्ये धूळ वगैरे बसलेली असते, वरची सर्कल वगैरे, आणि ते त्याचे कवर मिळतात तसे घालायला घरच्यांना काही आवडत नाही, त्यामुळे तसे कवर वगैरे काही घातले नाही. मला आवडतात आणि असे सिंपल जसं आहे तसंच ठेवायला छान वाटतं, म्हणून ती दररोज त्याची साफसफाई खूप करावी लागते. सगळी छान असे त्याचे पट्ट्या वगैरे छान पुसून घेतल्या, आणि खालचे साईड पण त्याची काचेची वगैरे आहे, त्यामुळे मी ते छान असे पुसून घेतलं. आणि पूर्ण असा माझा डायनिंग टेबल मी एकदम क्लीन केला. डायनिंग टेबल क्लीन झालं की लगेच त्याच्यावरचे काही साहित्य होतं ते सगळं ठेवून दिलं. फ्रूट्स वगैरे सगळे मी छान असे झाकून ठेवलेली जाळीने. म्हटलं आपण साफसफाई करताना त्याच्या काही पडू नये म्हणून छान असं मी ते डायनिंग टेबलवरचे जे काही साहित्य होतं ते सगळं मी ठेवून दिलं. किचनची पूर्ण साफसफाई झाली आणि मी आले हॉलमध्ये. तर हॉलमध्ये माझ्या काही जास्त साहित्य नाही आहे, त्यामुळं मला हॉलला काही जास्त वेळ लागत नाही. एकदम मोकळा हॉल आहे. फक्त एक सोफा, TV, देवाचं मंदिर वगैरे आहे. छान असं मी, आणि रेग्युलरचं साफसफाई असल्यामुळे काही जास्त जाळ्या वगैरे होत नाही, पण छान असा मी हॉल पण स्वच्छ करून घेतला, वरच्या जाळ्या वगैरे काढून घेतल्या. आरव TV पाहत होता. स्कूलमधून आला की त्याचं TV पाहणं चालू असतं एकीकडं. त्याला सांगत होते मी की जाळी वगैरे पडण, डोळ्यात जाईल, तू बाहेर जाऊन बसतो, पण नाही, तो काय ऐकत नाही. आल्यानंतर त्याला थोडंसं TV पाहावंच लागतं, नंतर तो अभ्यासाला बसत असतो, त्यामुळे त्याला तो आल्यानंतर थोडंसं फ्रेश वगैरे झाला की TV पाहत असतो. मुलं काय ऐकत नाहीत, थोडंसं त्यांच्या मनानेच करत असतात. मग मी पण त्याला अर्धा पाऊण तास TV पाहून देत असते. नंतर त्याचा तो अभ्यास करत असतो. आल्यानंतर अभ्यास करायला सांगणं पण चुकीचं असतं, कारण थकून आलेली असतात मुलं, त्यामुळे त्याला मी काही बोलत नसते. आणि जाळ्या वगैरे काढत होते, साफसफाई करत होते, म्हणून त्याला मी सांगत होते की बाहेर जाऊन खेळ म्हणून, पण तो काय ऐकत नव्हता. चल म्हटलं बघत बसतो, मी साफसफाई करते म्हणून. छान असे एका भिंतीला माझे सावतामाळ्यांचा फोटो, बालाजीचा फोटो आहे, आणि ते काचेमध्ये फिट केल्यामुळे मी ते काही काढले नाही, आणि भीती वाटते पडायची वगैरे, म्हणून मी काही त्याला जास्त खाली काढून घेत नाही. वर त्याच्यावरती खुर्ची वगैरे मांडून वर उभा राहूनच मी ते पुसून घेत असते. छान असा माझा फॅन वगैरे पण मी एकदम छान घासून पुसून काढलेला. फोटो वगैरे पण छान असे पुसून काढलेले. सगळ्या भिंती हॉलचं काही एक संघच मी एकदम सगळ्या भिंती स्वच्छ केल्या आणि छान अशा हे केलं. 4:30 वाजलेले आणि एकदम भिंती माझ्या छान क्लीन करून झाल्यानंतर मी फोटो वगैरे पण छान असे पुसले देवाचे वगैरे. आणि एका साईडला तुम्हाला ते आजी आजोबा दिसत असेल, ते आमचे ह्यांचे म्हणजे आमच्या ह्यांचे आजी आजोबा आहेत, त्यांचा आम्ही एकत्रच फोटो करून लावला आहे एका साईडला. आणि ते सगळे स्वच्छ झाल्यानंतर मी माझा सोफा क्लीन करायला घेतला. सोफ्यावरचे सगळे कुशन मी काढले, एका बाजूला काढले आणि एकदम सोफा क्लीन करून घेतला झाडूने. आणि स्वच्छ झाल्यानंतर मला ते कुशन पण स्वच्छ करायचे होते. आरव एका साईडला बसलेला संत्री खात, तो काय ऐकत नव्हता बाहेर जायचं म्हणून. ते सगळे म्हणतील की आरव खातोय, तू जाडतीये म्हणून, पण तो ऐकत नव्हता माझं की तू बाहेर जाऊन बस म्हणून मी क्लीन करते. तर ते आल्यानंतर अर्धा पाऊण तास TV पाहणंच असतं, त्यामुळे तो पाहतच होता आणि माझी क्लिनिंग चाललेली. छान असा मी खाल्ल्यावरनं एकदम छान असा सोफा क्लीन केला आणि नंतर पुढचं काम केलं मी कुशनचं. सोफ्यावरचे सगळे कुशन मी वल्ल्या कापडने पुसून काढले, कारण मुलं खराब करतात आणि धुवून पण चालत नाही, लगेच खराब होतात. मधनं आधनं त्यांना मी छान असं सॅनिटायझर वगैरे लावून पण पुसत असते, कारण माशा होतात ना, म्हणून मी पुसत असते नॅपकिनने त्याला छान असं वल्लं वाळल्या का नॅपकिनने. आता मी छान असं सगळं वल्ल्या आणि कोरड्या कापडनी सगळे कुशन्स पुसून घेतले आणि ठेवून दिले. सोफा पूर्ण क्लीन झाला, एकदम छान असा सगळं पुसून त्याच्या खुर्च्या वगैरे लावून घेतल्या, कुशन्स वगैरे. आत्ता वाजलेत 5:30. तर पूर्ण सकाळपासून साफसफाई केली. तर सकाळी 9:30ला लागलेली मी साफसफाईला. तर सकाळी 5:30 ते 9:30 माझा स्वयंपाक वगैरे, घरातली सगळी कामं. सकाळी 8 वाजता जातो आरव स्कूलला
आणि 9:30-10ला जाते आराध्या स्कूलला. तोपर्यंत मी 9:30-10 वाजेपर्यंत सगळी घरातला स्वयंपाक वगैरे डब्बे वगैरे सगळे तयार केले आणि 9:30 वाजता मी माझ्या साफसफाईला लागले. तर आत्ता 5:30 वाजेपर्यंत मला साफसफाई दिली. तर 5:30 वाजल्यापासून सकाळी म्हणजे साफसफाईच्या मध्ये भरपूर कामं केली मी, की आरवचा डब्बा, घरातला स्वयंपाक, आराध्याला शाळेत सोडवणं, परत आराध्याला सकाळी दुपारी 1 वाजता घरी आणणं, परत 2:30 वाजता आरवला घरी आणणं आणि मावळ्यांचे निवद केले. आणि आराध्य म्हणजे कसं मुलींना ते देवाचे नैवेद्य मावळ्याचे खायला वगैरे लागत नाही, म्हणून मी काल सगळ्या देवांचे केले. आणि काल आराध्या घरी होती त्यामुळं मला काही मावळ्यांना जाता नाही आलं, म्हणून मी आज तिला स्कूलमध्ये घालवलं आणि मावळ्यांचे नैवेद्य वगैरे केले. परत घरी आल्यानंतर एकदम रॅकची भांडी वगैरे एकदम घराची आज एकाच दिवशी मी सगळी ऑल टोटल घराची स्वच्छता केली. नाही तर मी प्रत्येक वेळेस काय करत असते, एका दिवशी एक घर करत असते, पण आज तसं नाही केलं. मी किचनमधले सगळे भांडे, किचन ओटा, किचनवरची स्टाईल वगैरे सगळे धुवून स्वच्छ एकदम क्लीन केलं. हॉल, बेडरूम सगळे चारीची चारी घर एकदम स्वच्छ केली. तर चला मी तुम्हाला दाखवते माझं मी साफसफाई कशी केली ते. पूर्ण किचन स्वच्छ झाला, एकदम साफसफाई केली वरची. श्रावण महिना म्हटलं की नाही का आपण नॉनव्हेज वगैरे खाल्लेलं असतं, तसं माझ्या घरात काही नॉनव्हेज बनत नाही. आम्हाला खायचं म्हटलं तर आम्ही बाहेरच करत असतो आणि घरात भांडे वगैरे पण आणत नाही. घासल्यानंतर ते भांडे घरात येतात. कुणी येऊ, माझ्या घरात नॉनव्हेज होत नाही, बाहेरच करायचं खायचं आणि मगच एकदम स्वच्छ भांडे वगैरे करूनच स्वच्छ करूनच घरात यायचं. आणि मी स्वतः तर खातच नाही, मी अनापासूनच. तर मी प्रत्येक वेळेस कुठलाही सण असला की मी स्वच्छता नेहमी होतच असते. आणि श्रावण आता उद्यापासून, तसं आज संध्याकाळपासूनच अमावस्या लागणार आहे. तर चला म्हटलं उद्या गुरुवार आहे, गुरुवारची काही साफसफाई करता येत नाही म्हणून मग, आणि बाय चान्स बुधवार पण आला, मग एकदम छान अशी एकाच दिवशी आज मी साफसफाई केली. सकाळी 9:30 वाजल्यापासून साफसफाई केली. तर संध्याकाळचे आत्ता वाजले आहेत 5:30, तोपर्यंत माझी साफसफाई चाललेली. आणि फ्रीज पण मी छान असा आजच क्लीन केला आहे. पूर्ण डायनिंग टेबल वगैरेही छान असाच मी स्वच्छ केला आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर कळलंच मी आज माझी साफसफाई कशी झाली आहे ते. हे आत्ता पूर्ण क्लिनिंग झाल्यानंतरचा व्हिडिओ आहे. आणि किचनमध्ये मी थोडासा बदल पण केला आहे. माझा डेरा किचनवरती असायचा, आता मी इथे एक टेबल ठेवला आहे. इथं माझा फिल्टर आहे, फिल्टरच्या खालीच म्हटलं आपण डेरा ठेवावा म्हणून मी एक टेबल आणला. टेबलवरती छान असा डेरा ठेवला आहे मी. आणि त्याच्या शेजारीच भांड्याची जाळी. म्हटलं इथं खूप राडा व्हायचा, मग अशी भांड्यात म्हणजे जाळीतली भांडी लगेच रॅकला लावता येत नाही, म्हणून मी असे इथं टेबलवरतीच घासलेली भांडी ठेवत असते नितळेपर्यंत. एकदम सुक्की झाल्यानंतर रॅकला लावते. आणि हा असा डेरा, आणि डेरा पण नवीनच आणला आहे. खूप दिवसापासून इच्छा होती की असा रंगीत डिझाईनचाच डेरा आणायचा. आणि पहिला पण आहे माझा डेरा, किचनच्या मॅचिंगचाच आहे, पण मला असा पाहिजे होता, खूप दिवसाचा झालता तो. म्हटलं चला कधीतरी तो उन्हाळ्यात वापरता येईल. आणि असा नवीन असा डेरा आणला आहे आणि छान असा टेबल ठेवला आहे मी. आणि टेबलवरती म्हटलं तो डेरा आणि इथं छान अशी भांडी घासलेली राहतील असं ठेवलं आहे. असं काहीतरी वेगळं, प्रत्येक वेळेस किचन क्लीन करताना वेगळं काहीतरी केल्यानंतर आपला किचन असा वेगळा दिसतो आणि छान पण वाटतं. आणि किचन क्लिनिंग केल्यानंतर खूप छान वाटतं, एकदम असं एकदम स्वच्छ वाटतं. आणि माझा किचन नेहमी 15 दिवस लय झाले इतका किचन क्लिनिंगला. फक्त भांडे वगैरे पुसत असेल, पण एकदम स्वच्छ 15 दिवसाला मी एकदम जाळ्या वगैरे काढत असते. असा एकदम स्वच्छ किचन केलं. आणि 4 कोपऱ्याला 4 असे मी मोरपंख लावलेत किचनमध्ये. इथे एक आणि इथे एक, सगळीकडं मी मोरपंख वगैरे लावलेत. आणि आज पूर्ण दिवस माझी साफसफाई चालली. हॉलमध्ये पण एकदम स्वच्छ केलं. सगळीकडे हे फोटो वगैरे पुसून घेतले, जाळ्या वगैरे काढल्या. हा फॅन पण एकदम छान असा पुसून घेतलेला. आणि हे सगळे सोफ्याचे कवर, एकदम सोफा ही सगळं स्वच्छ करून छान असं परत लावून दिलं. सोफ्याचे कवर कालच धुलेले मी, छान असे सगळीकडले पुसून एकदम छान असं घड्याळ वगैरे, TV वगैरे पुसून, हे टिपवरचं छान असं कवर वगैरे पुसून धुवून एकदम सगळीकडं छान असं लावले. अशी हे आहे ते गिफ्ट. काय आले बघा, मी व्हिडिओमध्ये म्हणलेलं तुम्हाला मला एक गिफ्ट आले, तर ते गिफ्ट आपण उघडून पाहू. आमचं मेडिकलचं शॉप असल्यामुळं कसं त्या मेडिकलमध्ये ना वारंवार असे गिफ्ट भेटत राहतात.
ते नाही का म्हणजे मेडिकलमध्ये इंजेक्शन गोळ्या वगैरे काही घेईल ते जास्त पैशाचं ते असे जास्त पैशाचं घेतलं तर असे गिफ्ट भेटत राहतात. आज छान असा मिक्सर भेटला. मिक्सर नाही म्हणता येणार त्याला, तर मिक्सर ऑलराऊंडर येते. त्यामध्ये ज्यूस वगैरे होतं. यामध्ये ठेवलं ओके सगळं फंक्शन्स दिलेत त्याला, कसं कसं वापरायचं ते. मीच अजून ओपन करून पाहिलं नाही, पण आरवला कसं आहे आलं की लगेच त्याला ना काय भेटलं ते पाहायला खूप आवडतं, म्हणून तो त्याच्या सगळ्यात पहिल्यांदा त्याची ओपनिंग करत असतो. हे बघा सगळं ह्या मिक्सरमध्ये आहे. आपली क्रीम वगैरे पण करता येते, असं सगळं ज्यूस क्रीम आपलं घरगुती भाजीचं वाटण वगैरे सगळं. पण अजून त्याचा काही मी वापर केला नाही, म्हणजे काय म्हणतात डेमो पण नाही काहीच नाही. तर ते त्यांच्याकडनं शिकावं लागेल. पण त्यामध्ये पण काय असेल पुस्तक वगैरे आहे आरव म्हटला. आता फक्त तुम्हाला दाखवते मी काय येते. खूप काय काय भेटले त्याच्यामध्ये. हां त्याच्यावर स्पून पण भेटला. हे हँडल दिसतोय. हे असं आहे ते. आता वेगवेगळे काही त्याच्यामध्ये भांडे पण आहेत. हे ज्यूसरचं भांडं हे पहा. दोन भांडी भेटले, ते एक छोटं एक मोठं. हे आता असं एक छान असं गिफ्ट भेटलं आहे. एवढंच आहे बॉक्समध्ये. आता ह्याचा वापर करून बघते मी आता कसं काय ते सगळं पुस्तकमध्ये बघावं लागेल. हे आतमध्ये ज्यूस वगैरे करण्यासाठी असेल. हे त्याला चाळणी पण त्यालाच आहे अटॅच. खूप छान आहे. असं भेटलं आहे गिफ्ट. कसं वाटलं? असंच काही पण भेटत राहतं. मी एक व्हिडिओ पण बनवलेला. एकदाच खूप सारे गिफ्ट भेटलेले, ग्लास काचेचे ग्लास बाऊल वगैरे खूप असे भेटलेले. ह्यावेळेस हे भेटले. हे आजच आणले आणि तुम्हाला दाखवते. छान आहे. आता यूज केल्यानंतर समजेल की आपल्याला कसं आहे ते. मनी मॅव आली. मनी मॅवला फ्रेश खायचंय. मनी मॅव बघा कशी करते. मनी मॅव हाय कर. स्कूलला गेलती का तू? गेलती? काय शिकवलं? हा का? आमच्या मनी मॅवसाठी एक लाईक. बाय लावलेत. चला तर मग आज माझी साफसफाईचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.